12 वाजले, रात्रीचे 12, 6 तारीख आहे मग अशी बोलल्याप्रमाणे. आणि म्हणू काका रेखणी करतोय आता. फार जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. हा आहे आपला 2024चा गणपती बाप्पा. पाहू शकता गणपती बाप्पा आपला साच्यामध्ये तयार आहे, म्हणजे माती वगैरे बरोबर लेपली आहे. मी हा व्हिडिओ खूप आधी स्टार्ट करतो आहे कारण की मला स्टार्ट टू एंड आपल्या बाप्पाची एक तयार होण्याची प्रोसेस तुम्हाला दाखवायची आहे. सो हा आहे गणपती बाप्पाचा यावर्षीचा नवीन पाठ. यावरती बाप्पा विराजमान होणार आहे. कोकणात सध्या सर्वच ठिकाणी गणपती बाप्पांची निर्मिती करण्याचं काम जोरदार चालू झालेलं आहे. पण गणपती बाप्पांची निर्मिती कशा प्रकारे केली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? आता ही जी गणपती बाप्पांची मूर्ती पाहत आहे याचं अजून थोडं काम बाकी आहे, जसं की सोंड लावायचं. आता गणपती बाप्पांची सोंड ही आता बनवली जाईल. पण ही जी मूर्ती तुम्ही पाहत आहे ही आहे शाडू मातीची मूर्ती. ही आहे शाडू माती. ही जी माती असते ही पाहू शकता अशा पावडर फॉर्ममध्ये असते, ही बघा. आणि त्यानंतर या मातीला भिजवलं जातं या डोहामध्ये. या डोहामध्ये भिजवून पाण्यामध्ये तिचं एकत्रित केली जाते आणि मग त्याचं असं हे मिश्रण होतं एकदम घट्ट आणि चिकट. त्यानंतर मग या मातीला अशा प्रकारे मळलं जातं. कमीत कमी 5 ते 10 मिनटं एक गोळा असा मळला जातो आणि मग त्यानंतर तो अशा प्रकारे दिसतो. अशा प्रकारे हे मातीचे ठोकळे बनवले जातात. साच्यामधून गणपती बाप्पाची मूर्ती बाहेर काढल्यानंतर ती काही अशा प्रकारे दिसते. त्याच्यावरती परत एकदा नक्षीकाम करावं लागतं कारण की साच्यामधून काढल्यानंतर त्याच्या ज्या नक्षा असतात त्या अशा काही दिसतात आणि त्या समान करण्यासाठी आपल्याला या हत्यारांच्या सहाय्ये त्याचं नक्षीकाम करावं लागतं. सर्वप्रथम आपल्याला मूर्ती पद्धतशीर किंवा एकदम नीटपणे स्वच्छ करून घ्यावी लागते. सर्व काही झाल्यानंतर मग अशा प्रकारे काही गणपती बाप्पाला एक रूप येतं, म्हणजे पूर्ण त्याची एक्स्ट्रा माती काढल्यानंतर कोरीव काम केल्यानंतर काहीसा आपला बाप्पा अशा प्रकारे दिसतो. पण त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाचे हात किंवा दागिने किंवा नक्षीकाम जे बारकाईचं असतं ते करणं. असं काही नाही आहे की फक्त शाडू मातीचीच मूर्ती साफ करावी लागते. आता तुम्ही पाहू शकता इथे प्लास्टर ऑफ पॅरिसची म्हणजे POPची मूर्ती आहे. या मूर्तीला सुद्धा अशा प्रकारे स्वच्छ करावं लागतं. आता इथे काका साफसफाई करतायत त्या मूर्तीची. ह्याच्यावरती जो नक्षीकाम आहे त्याच्यावरती जे एक्स्ट्रा POP असते किंवा हा जो प्लास्टर उकटलेला असतो त्याला स्वच्छ केलं जातं. आणि मग जिथे काही छोटी मोठी इजा झाली असेल किंवा भाग खराब झाला असेल तर तो POPने परत भरला जातो. आता सध्या आपल्या बाप्पाचा जो हा प्रेस आहे तो आपल्याला उभा करायचा आहे, म्हणजेच साचा आता आपल्याला खोलायचा आहे. त्यामुळे हा प्रेस आता उभा करायचा आहे. आता गणपती तर उभा केलाय प्रेस, पण आता आपल्याला साचा काढायचं अवघड काम आहे. काय करा माहितीये काय, हा धरून ठेवा. आता
पूर्ण प्रेस काढून झालेलं आहे बाप्पा. मला तर आता आठवत पण नाही आहे की मी हा व्लॉग कुठून शूट करतोय ते, कारण की आता सध्या गणपतीची तयारी वगैरे जोरदार चालू आहे. घरीसुद्धा माझ्या सर्व डेकोरेशनचं काम सुरू केलं आहे. थोडं युनिक काहीतरी करण्याचा माझा ह्यावर्षी प्रयत्न असणार आहे. पण सध्या आता मी चाललो आहे कारखान्यामध्ये, कारण की कारखान्यामध्ये गणपती कुठपर्यंत तयार झाले ते मला तर माहिती आहे, पण तुम्हाला दाखवतो. आणि थोडंफार आपल्याला आत्ता आहे ना, आपला जो वरचा म्हणजे जुन्या घरातला जो गणपती बाप्पा आहे त्याला थोडे डायमंड वर्क वगैरे करायचं आहे. सो आता मी चाललो आहे, तर तुम्ही पण चला. आता इथे बघा, हा आपला घरातला गणपती बाप्पा आहे, झाकून ठेवलेला आहे. कलर काम बाकी आहे आणि इतरसुद्धा गणपती बाप्पांचं कलर काम चालूच आहे आता. चला जरा आपण बघूया तुला काय करतायत कारखान्यामधली. हे काय कितपत काय काम यश? ऐक, आमच्या वरच्या घरातला गणपती आहे ना, तो जरा दे. हे बघ घरी आणलं शाहू. आता सध्या आपण आलो आहोत यशच्या इथेच, वक्रतुंड कला केंद्र. आणि आत्ता हा बघा, ही जी मूर्ती पाहताय ना, ही आहे आपल्या वरच्या घरातली, देवघरातली, म्हणजेच आपल्या वरच्या घरची मूर्ती. सो आता त्या मूर्तीलाच आपल्याला डायमंड वर्क करायचं आहे. आता हा सध्याचा सुरुवातीचा तुम्ही गणपती बाप्पाचा लुक बघून घ्या एकदा. तसं तर सुरुवात केली मी वरती इथे डायमंड्स लावायला, पण आता हा बेसिक फर्स्ट लुक आहे. थोड्या वेळाने जेव्हा आपण डायमंड्स लावून घेऊ तेव्हा बघा. सो फायनली आपलं डायमंड वर्क कंप्लीट झालं आहे. पाहू शकता, हे बघा. हा आहे पूर्ण बाप्पाच्या मूर्तीचा लुक. आधीची मूर्ती आणि आत्ताची मूर्ती बघा, पूर्ण डायमंड वर्क कंप्लीट झालं आहे. आणि कमीत कमी मला आता 1 ते 2 तास गेलेले आहेत ह्या कामासाठी. सो हा आराखडा पाहताय तुम्ही. इथे चिरे लावून घेतल्यात, ह्याच्यावरती फळ्या टाकायच्या आहेत आणि इथे बाहेर फळ्यांचं साफसफाईचं काम चालू आहे. इथे तुम्ही पाहताय ना, आपण याच्या आधी जेवढे पण वर्ष डेकोरेशन करायचो तेव्हा इथे लोखंडाची मांडणी वगैरे असायची आणि त्याच्यावरती आपण डेकोरेशन चालू करायचो. बट ह्यावेळी गणपती बाप्पाची मूर्ती मोठी असल्यामुळे आपल्याला हे काहीच उपयोगाचं येणार नव्हतं, जे जुनं डेकोरेशन होतं. सो यावर्षी मी ठरवलं की आयडिया काहीतरी नवीन करू. म्हणजे पप्पांची आयडिया ही की चिरे लावायचे त्यावरती फळ्यांचं. सो आत्ता पुढे कंटिन्यू आपल्याला डेकोरेशन करायचंच आहे. रात्रीचे 12 वाजलेत आणि आज आहे 12 तारीख म्हटल्यावरती 6 तारीख दुसरा दिवस चालू झाला आहे. आणि उद्या आहे 7 तारीख. उद्या आहे आपल्या गणपती बाप्पांचं आगमन, म्हणजे गणेश चतुर्थीचा दिवस. सो त्यामुळे आज आपला एकच दिवस बाकी आहे गणपती बाप्पा घरी येण्याचं. आणि सध्या आज आहे हरतालिका, म्हणजे दिवसाची सुरू होईल. पण आत्ता आम्ही रात्री 12 वाजता बघा काय करतो आहे. इथे सर्व हरतालिका वगैरे रंगवल्या मी आणि शाहूने. देखणी करायची बाकी होती. आणि आता इथे सुद्धा थोड्याफार हरतालिका आहेत, म्हणजे या मूर्त्या. हरतालिका माता, शंकराची पिंडी आणि गणपती बाप्पामध्ये अशी ही मूर्ती. आणि बाकी सर्व आता रेखणी करून झाले आमची. आता बाकीच्या बाहेरच्या रेखण्या वगैरे चालू आहेत अजून, आणि थोडंफार कलर काम आहे, ते आता आपण बघायला जाऊया. 12 वाजले, रात्रीचे 12, 6 तारीख आहे मग अशी बोलल्याप्रमाणे. आणि म्हणू काका रेखणी करतो आहे. आता फार असे काही गणपती राहिले नाही आहेत. आता 1, 2 आणि 3, 4, 5, ऑलमोस्ट 5 ते 6 अजून बाकी आहेत. आणि आता जस्ट एक रेखणी गेलं आहे म्हणून काकाने. एकदम क्लास वाटते ही. डोळे पूर्ण असे घारे डोळे वाटतात. तुम्हाला कॅमेरामध्ये इतका इफेक्ट जाणवतो का माहीत नाही, पण रिअलमध्ये जर पाहिलात ना, एक नंबर आहे. आणि त्यानंतर रेखणी तर बेस्टच आहे म्हणू काकाची. आणि नंतर नंदी बघा, नंदीचे डोळे बघा, फुल रिअलिस्टिक. आणि हा जो लुक आहे नंदीचा आणि गणपती बाप्पाचा, एकदम क्लास लुक आहे, एकच नंबर.
आता तर रेखणी सुरू झाले. गणपती बाप्पामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट जे वर्क असतं ते वर्क म्हणजे रेखणीचं खूप बारकाईने करावं लागतं, जे मनू काका करतोय. गेलं किती एक आठवडा होऊन गेला ना की जास्त? एक आठवडा होऊन गेला असेल ना रेखणी करतोस आता तू सगळ्या गणपतींची? सर्व गणपती जितके पण कारखान्यामध्ये गणपती आहेत तेवढ्या सर्व गणपतींची रेखणी एकटा मनू काका करतोय. आणि रेखणी करण्यात एक्सपर्ट बेस्ट रेखणी करणारा माणूस आहे. दाखवतो तुम्हाला मी अजून रेखणी. ही बघा, म्हणजे रेखणी तर एकदम प्रॉपर उठीव आहेच आणि सोबत नाम पण एकच नंबर. स्तुती करावी जितकी कमीच आहे. इथे सुद्धा आहे ते बघा, वेगवेगळ्या टाईपचे आणि वेगवेगळ्या कलरिंगची रेखणी आहे. हो हो, काय रेखणी आहे बघा मंडळी. मला खूप आवडते हा जो रेखणी करण्याचा, म्हणजे आखणी म्हणतात त्याला, डोळ्यांची आखणी. खूपच छान. सकाळी मी आणि पार्थ ज्या कामासाठी गेलो होतो, पारंबे वगैरे तोडून आणले, बरंच काही आम्ही सजावटीचं सामान एकत्र केलं होतं. पण आम्हाला जे करायचं होतं ते सक्सेसफुल झालं नाही काही कारणास्तव. पण राजू दादाच्या मदतीने नागेश काका, समीर काका, पार्थ, मी, रुपल, परत असे बरेच जणं यांच्या मदतीने आता आम्ही वेगळा देखावा साकारलेला आहे म्हणायला हरकत नाही. सजावट हे बघा, हे सर्व चालू आहे. रुपल हे बाकी फ्लॉवरिंगचं काम करते आणि पार्थ निवांत इथे बसला आहे. आणि आज आहे गणपती बाप्पा येण्याचा दिवस. म्हणजे आज दिवसाचे पहाटेनंतर गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी येतील, विराजमान होतील. आणि मी सुद्धा आता आहे कारखान्यामध्ये. कारखान्यामधली आजची जी मज्जा आहे ना ती खूप जबरदस्त आहे, कारण की कारखान्यामध्ये आज शेवटचा दिवस आहे गणपती बाप्पांचा. आणि आजच्या दिवसानंतर सर्व गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरी जातील. सो हे बघा, इथे बरेचसे गणपती बाप्पांचं डेकोरेशन वगैरे म्हणजे डायमंड वर्क झालेलं आहे. आणि आता मी जिथे बसलो आहे ना, तर हा भाग बघताय ना, हा आपल्या घरातला म्हणजे माझ्या घरातला गणपती बाप्पाचा हा पार्ट आहे. सो मी आता मूर्ती तुम्हाला दाखवणार नाही आहे, ती तुम्हाला पुढे बघायला मिळेल. बाकी इथे इतर गणपती बाप्पा आहेच. मनू काकाची रेखणी चालू आहे गणपतीची. आय थिंक आता लास्ट हा एक असेल आणि अजून एक, म्हणजे अजून 2च रेखणी बाकी आहेत. गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस, म्हणजेच आज गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. दरवर्षीप्रमाणेच मी अशी बाहेरून सुरुवात करतो आहे आणि सर्वजण मस्तपैकी तयार आहेत गणपती बाप्पांना घरी आणण्यासाठी. सर्वच खुश आहेत आणि मी सुद्धा खुश आहे. तर जाऊया आता कारखान्यामध्ये. आणि इतके दिवसांचं जे आपण कारखान्यात जाऊन काही गणपती बाप्पांचं रंगकाम असेल, रेखणी असेल, जे काही जे रोज बघायचो करायचो, तेच आज फायनली बाप्पा आपल्या घरी येणार आहेत सर्वांच्या मेहनतीनंतर. एक चांगली गोष्ट काय माहिती आहे का, आपला कारखाना जे मी दरवेळी सांगतो, समोरच आपला कारखाना आहे सूर्यकाकांचा. त्यामुळे गणपती बाप्पाची मूर्ती कितीही मोठी असली तरी आपल्याला तसं फारसं जास्त अंतर कवर करावं लागणार नाही आहे. जे तिथून इथपर्यंतचं फार फार तर 50 पावलं.
गणपती बाप्पा घरी विराजमान झालेले आहेत. गणपती बाप्पांची भटजी काकांनी पूजासुद्धा केलेली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी प्रचंड लवकर आम्ही गणपती बाप्पाला घरीसुद्धा आणले आणि पूजा वगैरे सर्व उरकून घेतली आहे आणि एकदम व्यवस्थित पद्धतीने. आणि आता आपला गणपती बाप्पा तुम्ही गोप्रोच्या शूटमध्ये पाहिला असेलच आपल्या या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला आता बाप्पा एकदम व्यवस्थितपणे दाखवतो. तुम्ही चांगलं दर्शन घ्या. गणपती बाप्पांसाठी खास 21 मोदकांचं नैवेद्य, म्हणजे 21 मोदक तर बनवले झालेले आहेत आणि आता ते मम्मी नैवेद्य हे बघा ताटामध्ये तयार करते. बाकी सर्व नैवेद्याची ताटं तयार आहेत आणि आता बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे. आई भाकऱ्या बनवते. आईच्या हातच्या नाजूक तांदळाच्या भाकऱ्या. गणपती बाप्पाला 21 मोदकांचं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि नंतर ते आम्ही फस्त करणार आहोत. आत्ता आधी गणपती बाप्पांना नैवेद्य, त्यानंतर मग आमच्यासाठी. मंडळी पाहिलात आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आणि असा होता खूप सुंदर असा दिवस. गणपती बाप्पा घ्यायला त्यामुळे सर्वच वातावरण आनंदाचं आहे. आणि सुरुवातीपासून तुम्ही स्टार्टिंग जर्नी पाहिला असेल की गणपती बाप्पांची जी बनवण्याची पद्धत, म्हणजे जिथून बनवण्याची सुरुवात झाली होती ते दिवस आणि गणपती बाप्पा घरी येण्यापर्यंतचा दिवस हा तुम्हाला पूर्ण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. आणि पुढे तुम्हाला याच रिलेटेड काही व्हिडिओज पाहायला मिळतील गणपती दिवसातले, म्हणजे जे काही सण असतील या आता 7 दिवसांमध्ये तोपर्यंतचे. त्यामुळे सर्व व्हिडिओज तुम्ही एन्जॉय करा आणि तुम्हाला ते नक्कीच आवडतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.